आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ऐक ना, तुला चालताना इतका त्रास होतोय तर ऑफिसला जाणं गरजेचं आहे का? हो, जावं लागेल. आई ग, आई 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 श्रेयस रे, आई ग, काय झालं? काय होतंय? ते मध्येच कळते ना, डोक्याचा ते कळ. आई 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 अचानक काय झालंय? आई आई खूप त्रास होतोय. मी डॉक्टरांना कॉल करते. नको नको नको, डॉक्टरांना नको कॉल करू, ते गोळ्या देतील. अजून मला कंटाळा आलाय गोळ्या खाऊन. आई 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 तुला बरं कसं वाटेल? मी डोकं चेपून देऊ का? पायाला मलम लावून देऊ का? मी तुला नको नको नको, तू जा ऑफिसला, तुला उशीर होईल. तू अरे तुला आता त्रास होतोय, मी कशी जाऊ ऑफिसला? मी करते ते मॅनेज. नको नको, तू जा ऑफिसला, मला वाटेल बरं. जा. याचं तुला बोलून बरं वाटणार आहे का? नाही, पण माझ्यामुळे तू ऑफिसला गेली नाहीस तर मला गिल्टी वाटत राहील. मी करीन मॅनेज. तू कसं मॅनेज करणार आहेस? तुला एवढा त्रास होतोय, तुला थोडं उठून बसवत नाहीये. मी नाही जाणार असं ऑफिसला. तुला चालणार नाहीये का मी घरी थांबलेलं? नाही, मला चालेल, पण मी कसं सांगणार ना तू घरी थांब म्हणून. आई 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 शांत हो. तुला असा त्रास होत असताना मी ऑफिसला जाणार नाहीये. आई, मी कळवते मला जमणार नाहीये म्हणून. तू थांब, मी मलम घेऊन येते तुझ्यासाठी. आई ग, आई ग, आई. सॉरी आराध्या, तुझा पाय दुखतोय म्हणून तुला आराम करायला सांगितलं तर तू माझं ऐकणार नाहीस, म्हणून मला थोडंसं नाटक करावं लागलं. पण एवढं सगळं होऊनही तुला माझी आणि मला तुझी काळजी वाटते, म्हणजे आपल्यात अजूनही प्रेम आहे. आपल्यात आलेला दुरावा दूर झालाय. अक्षय आणि डॅड कुठे गेलेत? ऑफिस बेटा. हो. आराध्या, काय ग, तुझा पाय कसा आहे? डॉक्टरांकडे जाऊन ये हा, अंगावर काढू नकोस. हा आजी, आता बरं आहे पाय, आणि आजही मी ऑफिसला जाणार नाही म्हणजे आराम होईलच. डोंट वरी. तरी बरं, थोडक्यात निभावलं. खरंय आजी, थोडक्यात निभावलं. माझं नशीब चांगलं, नाही तर. हो ना, केवढी दगदग करतेस ग, आणि त्यात तो नवस तुझा. नवस? कसला नवस? अरे तू शुद्धीवर येईपर्यंत तिने अन्नाचा घास किंवा पाण्याचा घोट सुद्धा घेतला नाही. माझी खात्री आहे देवाने तिचं ऐकलं आणि म्हणून तू लवकर रिकवर झालास. ऑफकोर्स, अगदी अगदी आई बरोबर बोलतेस. नाही म्हणजे श्रेयस, डॉक्टर्स पण चांगले होतेच, पण येस, शेवटी बायको आहे तुझी. यशोधरा, भक्तीमध्ये खूप शक्ती असते, म्हणून तर मोठी मोठी संकट सहज पार करता येतात. आय टोटली अग्री आई. बरं आराध्या, आपल्याकडे उद्या पूजा आहे, लक्षात आहे ना? हो आजी. बरं, तू आता आराम कर. आपण नम्रतेला सांगू संध्याकाळची पूजेची तयारी करायला. ठीक आहे आजी, चालेल. आई, आम्ही काय म्हणतो, पूजेचं सगळं सुनबाईंनाच करायला सांगितलं तर? अगं, काहीतरीच काय बोलतेस? तिला केवढं भाजलंय. असं काय करतेस आई? अगं, आता तू म्हणालीस की नाही, तिने नवस केला म्हणून आपला श्रेयस लवकर रिकवर झाला. अँड आय टोटली अग्री ऑन दिस. आता ही जी पूजा आपण घरात ठेवतोय ती यांच्या संसारासाठी, या घराच्या सुखशांतीसाठी, हो की नाही? मग ती जर आपल्या सुनबाईंनी केली तर त्याचं पुण्य पण तिला आणि श्रेयसलाच मिळणार आहे ना. आणि खरं सांगू का, गुरुजी म्हणाले की पूजा आहे घरात, नव्या सुनबाईंच्या हातून सगळं होऊ दे, म्हणून म्हणतोय आम्ही. हे बाकी खरं आहे. हा, पण मग तिचा पाय. श्रेयस, अरे असं काय करतोस? काही एकटी सगळी कामं नाही करणार आहे ती. नम्रता अमृता आहेत की, आणि ती सगळं सुपरवाइज करेल नीट ना.
आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट श्रेयस, आमचा आराध्यावर विश्वास आहे आणि आराध्याचा देवावर. देव सगळं सुरळीत करेल बघ, हो की नाही आराध्या? आई हो की नाही सांग श्रेयसला, करेल की नाही सगळं आराध्या? हा, आणि गुरुजींनी सामानाची सगळी यादी दिलीच आहे करून. बाकी काय हवं नको त्याची यादी मी केली आहे. तुला बाकी काही करायचं नाहीये. प्रसाद आणि पूजेचं साहित्य याच्यावर लक्ष ठेवायचं, बस झालं. हो ना. हो आजी ठीक आहे, मी करेन सगळं. ऐक आई, बघितलं असं होतं माझ्याकडून. यु नो व्हॉट आई, आम्ही असं म्हटलं होतं की श्रेयस घरी आला हॉस्पिटलमधून की 5 गुरुजींना घरी जेवायला घालू. मग तेही उद्याच करून टाकू. अगं करशील ना आराध्या? आणि हे बघ, गुरुजी येणार आहेत घरी, सगळं साग्र संगीत व्हायला पाहिजे. म्हणजे आईच म्हणते तसं. ठीक आहे मामा, मी स्वतः लक्ष घालेन त्यात, डोंट वरी. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे सुनबाई. शेवटी काय, आपण हे सगळं श्रेयससाठीच करतोय की नाही? आणि आता आम्ही सुद्धा शांतपणे ऑफिसला जाऊ शकतो. अगं पण मग अगं म्हणजे आम्ही उद्या नाही आहोत. एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे जी अटेंड करावीच लागणार आहे. श्रेयस पण नाहीये ना. आता पूजेचं सगळं आराध्या बघते म्हटल्यावर आम्हाला कसली काळजीच नाही. राईट आराध्या? डोंट वरी मामा, मी करेन मॅनेज. तुम्ही तुमच्या मीटिंगला जा. ओके? लवली. आमच्या सुनबाईंवर पूर्ण विश्वास आहे. अगं पण तुला खरंच जमणार आहे का? त्रास होणार नाही ना तुला? काय मी बरा असतो तर मी मदत केली असती, पण श्रेयस, मामांचा माझ्यावर एवढा विश्वास आहे आणि एवढी मोठी जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली आहे. डोंट वरी, मी ती 100% व्यवस्थित पार पाडेन. ओके मामा? दॅट्स लाईक माय सुनबाई. आई बाबा चला जेवून घ्या लवकर. हो जेवतो. काय घाई एवढी? चल पटकन जेवून घे. अगं श्राव, एवढी कसली घाई चालू आहे तुझी? श्राऊ अगं, त्यांना कशाला घाई करतेस तू? त्यांना जेवू दे ना निवांत. अगं आरू, मला सांगशील का काय चाललंय नेमकं? कसली गडबड आहे तुमची? आई अगं,